सगळं काम बघा 11 पर्यंत झालेलं होतं. गावचा दिवस काय सरत नाही, किती काम केलं तरी संपत नाही आणि दिवस पण संपत नाही. मग काय घर साफ करून झालं, माझी काम झाली तर कारभाराने आपली झाडाची सुकलेली पानं फांद्या बिंद्या तोडायचे काढायचं ठरवलं, कारण का पप्पांना काही झाडावर चढता येणारच नाही. माझी सासूबाई बघा कमराला गाप गेले म्हणून कमर धरून कायम बसलेले असते ना, आज बघा कशी चटाचटा लुडू लुडू हरते. आणि आपली बारकी सासूबाई बघा दोघींची चांगली गट्टीत जमलेले असते. आज सोबतीला गण्या होता हो, जुंदळ्याचं काय हो, मक्याचं पण शेती बघा उन्हानं वाळून गेले, कसलं कडाक्याचं ऊन पडलेलं. माझा तर बघा काळा कोळसाच झालेला होता. अशी जर मी उन्हात राहिली तर जाऊ द्या हो, काय नाही तर मुंगी एवढी मदत म्हणून मी चिटुकल्या पिटुकल्या फांद्या उचलून जरा जमा केल्या एक साईडला. अहो तुम्हाला एक झाड दाखवायचं राहिलं, मी नाही काय म्हणली, आमच्या घराच्या मागे एक झाड आहे, एवढी हातभर मोठीच्या मोठी फुलं आहे ती, त्याला पण एक पान नाही म्हणून सगळं काम झाडं बिडं फांद्या बिंद्या एक साईडला ओढून टाकल्या बघा. अहो लय कडाक्याचं ऊन लागत होतं, घशात नुसती कोरड पडलेली, पण सगळ्यांबरोबर मज्जाच नुसती येत होती. हे बघा हे ते झाड एवढं मोठं हातभर त्याला फुलं असते ते.